हाय नमस्कार गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगची वेळ नाही, आता वाजल्यात 2 दुपारच्या. मग आपल्याला जायचंय, कुठं जायचंय तुम्हाला सांगते की मी. मग तर त्याच्या आधी ऐकून घ्या, आजचा हेडाव बघितला असेल. इतके फोन आले 4000 लोकांनी बघितला, कारण मी माझा नंबर दिला आणि खरंच तो नंबर माझाच आहे, फेक नंबर नाही आहे, तो माझा नंबर आहे. आणि खास मी तुमच्यासाठी नंबर दिलेला आहे भावा बहिणींनो, कारण आपलं कमेंट बॉक्स बंद असल्यामुळं तुम्ही माझ्यापर्यंत कसं बोलणार आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत कशा पोचणार, म्हणून म्हटलं की चला माझ्या भावा बहिणींना, माझ्या भाचींना, भाच्यांना, माझ्या बहिणींच्या लेकरांना म्हणलं नंबर आपण देऊनच टाकावा. लय फोन आले सकाळपासून, जे फोन होते, ताई तुम्हीच आहे का? हां, बार्शीहून लय गावून फोन आले. अरे बापरे, मला आनंद वाटला की खरंच ताई तुमच्या हेडवला काय झालं, जुन्या आय डीला काय झालं, चांगली चलत होती बघा काहीतरी. आता हो का, त्या बघायचं म्हणलं तर आपल्याकडे पैसा पाणी नाही, म्हणून ही खास मी तुमच्यासाठी खोललेली आहे, आपल्या बानूसाठी. तर असू द्या, त्याआधी एक महत्त्वाचा विषय बोलू, ऐकून घ्या. काय आहे माहिती का, माझा नंबर द्यायचं कारण कुठची गावं मला ध्यानात बी नाही, लय लांबनं बघते ती बाई, मला लय लांबनं बघतात. मला लय आनंद झाला बरं काय. तर बोलत होती भाची माझी, मावशी मी बोलते, काकू मी बोलतोय, तर आम्हाला तुम्हाला भेटा यायचंय, कुठे येते काय आहे सांगा, तुम्ही या म्हणलं. बाळांनो, भावांनो, बहिणींनो, मला यायला जमणार नाही, कारण बानू आहे. मी एक दिवस तुम्हाला भेटायला आली, एक दिवस फिरत बसली तर माझी बानू उपाशी राहील. बानू पाय माझ्या मागं किती पोट आहे ती माहिती आहे का. 2 आई बाप, आई वडील, 2 लेकरं, मी काय इथं तिथं कुठं बी खाईल. या 4 पोटांचं काय करू, कुठं घेऊन जाऊ. गाडी आहे आपल्याकडं 4 चाकी का, होय बाबा चला बरं सगळी माझी फॅमिली संगच. मला कुठं जाऊ पण वाटत नाही, मेन म्हणजे मला कुठं फिरू वाटत नाही, कुठं जाऊ वाटत नाही. पण माझ्या बानूला सोडून भरपूर जणांनी काळजी केली. ताई बानूला बळ आहे बळ आहे का, बळ आहे का, बळ आहे का, बरं आहे का, का शब्द आला, बोबडा शब्द आला. काय म्हणते ती, काहीतरी होतं, चांगलं होतं का वाईट होतं कुणास ठाव, पण चांगलंच हो, कारण माझी जीभ आहे काळी, चांगलंच होत असतं. एक शब्द अशी जीभ अडकली की नाही ते बोबडा शब्द येतात. तर मला सांगण्याचा उद्देश आहे की भरपूर जणांचं म्हणत होते ताई गाय घेतली, चांगली गोष्ट आहे बानूसाठी, बानूला दूध होईल, कारण बानूला पहिली शेरडं होती आपल्यात, शेरडाचं नरसं दूध होतं, त्यात पाणी नव्हतं काय नव्हतं, बानू तेव्हा टुंबाच होती. पण आता असं झालंय की अर्धा लिटर दुधाचा रतीब आहे आणि अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी आहे. त्या दुधात तोंड दिसतंय माझं स्वतःचं, मी असं पाणी ओतलं ना स्वतःचं तोंड दिसतंय, मला लाज वाटते, पण काय करू, माझं हाही परिस्थिती तशी, म्हणूनच मला ते करावं लागतं. कोणच्या आईला वाटतं की दुधात पाणी ओतावं, कोणचीच आई अशी समजत नाही, पण मला करावं लागतंय का, कारण मी तेवढं कमवती, तेवढंच लेकरा बाळांना आईबापांना घालते, कारण मला पुढचं बघूनच पाऊल टाकायचंय. काही गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला का सांगण्याचा माझा उद्देश असा आहे, मी बाहेर बसली मस्तपैकी, असं शिरवाळ पडले कारण आबाळ आले टचून. आपल्याला जायचं वीटभट्टीवरली झाली भरपूर अशी उचल, कारण बानूला दवाखान्यात नेलतं, 10-1 हजार खर्च ठोका एका टायमालाच बसला. बानूला रक्त कमी आहे, रक्त भराय सांगितलंय, पण आताच नाही म्हटलं की तवर बानूच्या अंगात एवढी ताकद पण नाही. रक्त कमी आल्यामुळे तिची शिरा बंद होत आल्यात, त्यामुळं ती ताकदीचं इंजेक्शन द्यायला सांगितलं. 2000चं एक इंजेक्शन दिलंय बानूला, 2000चं, अशी 3 का 4 इंजेक्शन द्यायला सांगितल्यात महिन्याला. पण तेवढं मी 2000 आणणार कुठनं,
कारण कसं पण करून मला जिथं माझं काम मी करू शकते, लेकरांना बघून आईबापाला बघून तिथनं मी घेऊ शकते. पण घेऊ तर किती घेऊ सांगा, तुम्ही सांगा मला. मग मी असं डोकं चालवलं की बानूला जर दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर जवळजवळ एवढं पैसे लागणार आहेत आपल्याला, वीट भट्टीवर गेल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून मी काय केलं, दिवाळीत म्हणजे आता 4-5 दिवस झालं, दिवाळीतच म्हणते 4-5 दिवस झालं, उचल घेतली, बानूला दवाखाना केला. कच केला का नाही, 10,000 गेलं म्हणायचं. त्यातनं फक्त 500 रुपये उरले, कारण 10,000 गेले. कशाला गेलं, तिचं पायाचं डोक्याचं सिटी कॅन काढायला. आता मी काय तुम्हाला दाखवणार नाही ती, आणि दाखवायचं गेलं तर ती उलटत दिसणार, आणि त्यात काय असतं लिहिलेलं हे मला पण कळत नाही. पण असू द्या, हो का, मी आली काढून ते मी तुम्हाला सांगते. काल नाही, परवा दिवशी नेलं बानूला दवाखान्यात, मंगळवारी. मग टॉनिकची बाटली, भरपूर अशा औषधं तर तुम्ही बघितलेच असतील, पण कसं आहे माहिती आहे का, माझं हो का करता हात 2च आहेत. मला जेवढं करता येतं तेवढं मी करते. एक दिवस मी घरी बसत नाही. कशामुळं, मला एक दिवस घरी बसायचं म्हणलं तर मला माझी लेकरं उपाशी मारतील, माझे आईबापा उपाशी मारतील, म्हणून मला करावंच लागतंय बळ बांधून. आज मी 4 दिवस झालं बानूला दवाखान्यात नेल्यापासून माझा हातपाय एवढं दुखतात की आज मला काही करून का नाही सरकारीमध्ये जावं लागलं. सरकारीमध्ये गेली, एक इंजेक्शन घेतलं, गोळ्या औषधं आणली आणि बरं वाटायला लागलं. म्हणजे म्हणून आज मी घरी आहे भावा बहिणीनं, कारण सरकारी दवाखाना लवकरच जावं लागतंय. 12ला बंद होतो, परत 4 वाजता व्यवस्थित ट्रीटमेंट नसते त्या. म्हणून मी आज गेली, बघितलं माझ्या जीवाला, कारण माझा जीव चांगला आहे तर मी लेकरा बाळांना घालू शकते. माझा जीव चांगला नसेल तर मी लेकरांना कसे घालू शकते. बरं ते जाऊ दे, मी तुम्हाला नंतर सांगलच. भरपूर जणांना आपल्याला भेटायला यायचं आहे. भरपूर जणे मला ताई, भाऊ, माझी भाची, माझं भाचं मला फोन करतात, काकू मी येणार आहे, आम्ही येणार आहे, कुठे आहे आम्हाला सांगा. पण ती काय म्हणतात, लोकेशन मला नाही पाठवा येत. पण मी तुम्हाला हेड्यामध्ये सांगेन की माझं गाव कुठे आहे. आता सरळ यायचं करमाळा जीवूरला, कारण करमाळ्याहून जीवूरला जातं या. जीवूरमध्ये थांबायचं, जीवूरमधनं मला फोन करा, कारण नंबर तर माझा आता कायम मोबाईलमध्ये राहणारच आहे. मला फोन करा, ताई मी इथं आलो, मी तुम्हाला घ्यायला येतो. कारण तिथनं आमचं गाव 8 किलोमीटर आहे. कारण राहणार पोस्टमन राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, असं आमचं गाव पडतंय. मग त्यासाठी तुम्ही मला नक्कीच फोन करू शकताय. आणि भरपूर मला एवढं मग तर मला एवढा आनंद झाला हेड्याव. खरंच माझी तुम्ही आतुरतेने वाट बघता माझ्या हेड्यावची. भरपूर जण त्या जुन्या हेड्यावला जाऊन बघतात, ताईचं हेड्याव काय येणार. पण काय करणार, बघू, जमली तर आपण चालू करू, नाही जमलं तर ह्याच आयडियावर आपलं चालू रुटीन राहणार आहे. कारण आपण एवढं शिकलेलं नाही की 4-4 आणि 5-5 आयडिया आपण खोलू शकतोय. ही तर आयडियाला काय झालं तर मी नंतर आयडियाच नाहीत खोलणार, कारण लय नाखिनळ जीव आलाय माझा. कसं आहे माहिती आहे का, डोक्याची क्रिएटिव्ह, माझ्या डोक्यात टेन्शन कमी आहे का. तर भरपूर जणांचा फोन आलं, आनंद वाटला बानूला. आणि तुम्हाला बोलणारा एक महत्त्वाचा विषय, तुम्ही ते नक्कीच ऐका. तर चला, आज आहे तुळशीचे लग्न, रविवार. तर तुळशीच्या लग्नाच्या माझ्या भावा बहिणींना, माझ्या भाच्यांना आणि माझ्या भाचींना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर या तुळशीचे लग्न लावायला का आता आम्हाला पण इथं सारवायचं, रांगोळी काढायची, दिवं लावायचं, ऊस आणायचा. ऊस तर काय जवळच आहे आम्हाला. ऊस आणायचा, लग्न लावायची, चीच आणायची, बोरं आणायची, लग्न लावायची. तर हेड्या आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भावा बहिणींनो. चला, बाय बाय.